हाय नमस्कार सर्वांना शुभ संध्याकाळ. तर बघा वातावरण कसं झालंय, पावसाचं वातावरण झालंय. थोडंसं आभाळ आलंय, काय माहिती पाऊस येतोय का काय. पाऊस तर सांगितलाय आणि येतोय का काय काय माहिती. तर आत्ताच रानात ना आली आणि फ्रीज झाली मस्त, असं म्हणलं एक व्हिडिओ घ्यावा. तर आमच्या आजीचं काय चाललंय होय आजी, आजी आमच्या भात करते ते भात करते इथं. कारण आजोबा लवकर जेवायला लागतं, त्यामुळे भात करते इथं. रानात यायला आम्हाला उशीर होतो, मग स्वयंपाक बनवायला उशीर होतो, त्यामुळं ते करतात इथं भात लवकरच. कार ठेव का मन घरी आणल्या हा तापत्यात होय, आणि परत सकाळपर्यंत गार होतात की. हा पागाळतीत होय तेव्हा पागाळतीत होय तेव्हा कशाने जाईन. तर पोहायसाठी ट्यूबा नेल्या होत्या, सकाळचे व्हिडिओ दाखवलेच आहे तुम्हाला. पोरं म्हणतात उन्हाने पागळून जात्यान, मला पण माहित नाही पागळतात का नाही ती. त्यांना वाटतंय पागळतात का काय, पोहायला होत्यात रोज भारी पोहाय येते. कागद होणारच की गरम, पण ही पण पाण्यात वरनच तेवढ्या गरम झाल्या असत्या, हल्लं कशाला होते तेव्हा. परत गार झाले असते सकाळ पोहायच्या टायमापर्यंत. तर आमच्या लाकडीला दुकान आहे बघा पंक्चरीचं. तर दुकानात आणलं तर इथं टोबा पोरांना पोहायसाठी दिलं तर इथं. हा आमचं दुकान आहे, पंक्चर काढाय कुणाला काढायची असली तर हे का नाही. हो समजा आमचा समा काय म्हणते बघा, अभ्यास चाललाय, उद्या शाळेत जायचंय. समा गेलता ट्यूबा आणाय सकाळी, हे का नाही बाळा. बाबांकडून ट्यूबा घेऊन आला. हा सगळीच गेलती सकाळ सकाळ, मला तर माहित पण नाही, डायरेक्ट पोहायला लागल्यावरच माहित झालं ट्यूबा आणलेले. आणि बाबा सकाळी कामाला जाताना जाणार गेले होय. आणि तुम्ही गाडीवर गेलता का आपले. आम्ही तिकडे सार्थक दिली होय. तर मस्त असं पोहा येते ते ट्यूबांमुळं, त्याच्यामुळं ट्यूब घेऊन आले. लय भारी पोहाय शिकली बघा. सकाळी व्हिडिओ बघितला का, कुणी कुणी बघितला, मज्जाच होती सकाळच्या व्हिडिओ मध्ये. आमची दीदी किती भीत होती बघितलं का व्हिडिओ मध्ये, बघितला असेल तुम्ही. कसं काय भीत होती, घाबरत होती, लय घाबरत होती, हे का नाही का दीदी. कशाची एवढं भीती वाटत. हा लालच झालती होय, लालच झालती म्हणते. पोरं पोहाय शिकलेली मला वाटतंय 2 वर्ष झाले असते, 2-3 वर्ष झाले. पाचवी आता 7वीत आहे. 3 वर्ष झाली. हा 3 वर्ष झाली पोहाय शिकलेली पोरं. रोज सकाळचं पोहतात, रोज सकाळचं पोहल्याने व्यायाम होतो, त्याच्यामुळं रोज सकाळचं पोहतात. एक दिवस पण गरम पाण्याने आंघोळ करत नाही, रोज सकाळचं. जास्त थंडी सुटली ना मग तरच आंघोळ करतात गरम पाण्याने, नाहीतर उन्हाळ्यात तर असतातच कंटिन्यू पोहायलाच. आणि आता पण पोहतातच, जास्त करून कधी पोहत नाही तर ह्याच्यात नाहीत, हिवाळ्यात नाहीत पोहत, आहे का नाही सांगा. त्यावेळेस लय थंडी असते, त्याच्यामुळं गार पाण्यात पोहायचं म्हणजे आजारी बिजारी पडायचं, त्यामुळं काय पोहत नाहीत. तर मस्त अशी पोहाय शिकलं ते पोरं. तर हो का इकडं अभ्यास चाललाय, उद्या शाळा आहे, उद्या सोमवार आहे. काय झालं, उद्या सोमवार आहे शाळा, त्याच्यामुळे आता अभ्यास करायचा चाललाय. आज होती सुट्टी, रविवार होता, त्याच्यामुळं नाही का नाही सामा. काय इकडे दीदी पण आहे. मस्त रविवार होता, त्यामुळे आज भरपूर वेळ पोहत होती, धिंगाणा चालला होता चांगलाच. आहे का नाही. रोज बी पावते तसं काय, शाळा लवकर नसती, शाळा उशिराच असती. शाळा कधी 12 वाजता भरती, मग इथनं 11:30 वाजता जातात. मग तरी पण भरपूर पावतात, रोज 2 तास तरी पोहत असते. पण आज तर 3 तास तरी पोहत असते. हा 3 तास. हा दीदी आमची जास्त पोहली बरं का सगळ्यापेक्षा. येत आहे का दीदीला पोहाय, सांगा कमेंट करून सगळ्यांनी. बघितलाय तुम्ही पाठीमागचा व्हिडिओ, सांगा कमेंट करून दीदीला पोहा येत आहे का. दीदी आमची 9वीला तरी अजून तिला पोहा येणे, कारण ती घाबरतच होती. पोरांबरोबरच तिला शिकवत होते पोहायला, पण ती घाबरत होती, त्याच्यामुळं काय ती शिकली नाही. आणि आता गेली परत, सकाळी कसं काय गेली मग पोहायला काय माहिती.
हा ट्युबा होत्या म्हणून तिला मजा वाटायला लागली. आणि ह्याला वॉटर पार्कला पण असल्याच असतात म्हणजे ही पंक्चरच्या आहेत ट्युबा. हे कशाच्या ट्रकच्या ह्याच्या असतात ना, ट्रॅक्टरच्या ट्रकच्या असतात ट्युबा बघा. आणि आपल्या वॉटर पार्कला ह्याला आपण असतात की त्याला काय म्हणतात र, ती वॉटर पार्कला नसते ते आपण साईड पार्कला गेलतो की, पण ते आज ट्युबांसारखं होतं त्याला काय म्हणतात होय तिथे काय माहिती, बुडू नाही म्हणून असतं ती मॅट एक व्हायची मॅट असते की, पण ती वेगळी असते मॅट म्हणजे ती चटई सारखं चौकोनी असते. मॅट पण असती, पण ही पण ट्युबा तर लय मस्त वॉटर पार्कला. पण एकाला जोडल्या त्याच्यात बसायचं आणि घसरत यायचं भारी वाटतं. आम्हाला तर आम्ही गेलतो वॉटर पार्कला, आम्ही गेलतो तेव्हा तर आम्हाला त्यात बसाय नंबरच आला नाही कसलाच आहे का नाही रे सामान. पोरं बसली होती पण आम्हाला नाही नंबर आला कारण लय गर्दी होती तिथं. उलट आम्हाला वेळच कमी पडला, भरपूर होतं तिथं बघायला पण. आणि वॉटर पार्क पण छान आहे तिथलं. चांगलं आहे, पाणी पण मस्त आहे, चांगलं काचसारखं पाणी आहे. बरेच जण गेले असतील पण जरी कोण गेले नसलं तरी सांगते. कोण कोण गेले त्यांनी कमेंट करा. कोण कोण गेले त्यांनी कमेंट करा. आम्ही पण गेलतो. ही आहे जास्त थोडी पण चांगलं आहे वातावरण तिथलं, मस्त आहे सगळं, त्यामुळं काय नाही अडचण. भारी वाटलं गेलेलो आम्ही पण. उन्हाळ्याच्या सुट्टीत गेलतो, पोरांना सुट्टी होती त्यामुळं गेलतो. तर असू द्या, काय एन्जॉय करत राहायचं. तिथे काय म्हणते, शेअर करा, सगळंच करा. दीदीचा अभ्यास चाललाय आता. दीदीची असते लवकर शाळा म्हणजे त्याची 11 वाजता भरती, 11ला भरती ना, पोरांची 12ला भरती. तर ती जाते सायकलवर, मग 11ला भरती, 10 वाजता जाते नाही का नाही. आणि ही नसतात काय तास बीस काय, किती वाजता असतो तास? 9:30-10ला जाते. तर पुढच्या वर्षीला 10वीला तर तास असतातच नक्कीच. 1 तास असतात का 2 तास असतात काय माहिती, एकच तास. पुढच्या वर्षी जाईन 10वीला. तर बघा आपला व्हिडिओ कसा वाटतो या आणि कमेंट करून सांगा. आमचं शेततळ कसं वाटतंय, भारी का? कोणाकोणाला आवडतं पोहायला. मला पण आवडतं पोहाय, पण मला काय पोहाय येत नाही. मला शिकवलंच नाही पोहायला कोणी, आहे का नाही का दीदी? दीदी पण आमची आता शिकली तर बरं, नाही तर मग परत नाही काय. नाही बाबा आपण नाही, सकाळ सकाळचं पोहते तर आपल्याला सकाळ सकाळचं काम असतं स्वयंपाकाचं ह्याचं, त्याच्यामुळे नाही जमत. पोरं काय किती बिवळ बसतात पोरं. तर असू द्या, कसं वाटतं व्हिडिओ सांगा.